सर्व शाळा कॉलेजेस जे आहेत ते सोडण्यात आलेली आहेत। विद्यार्थी देखील गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत आपल्या या रेल्वे स्थानकाच्या इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात। पालक देखील काहीसे धास्तावले होते, त्यामुळे या अतिमुसळधार पावसातून आपल्या सुरक्षित घरी पालक देखील शाळांमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात। समोर आपण पाहतोय की संपूर्ण पाणीच पाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते। या साईडला जर आपण पाहिलं की दादर पूर्वेकडे जाणारा हा मार्ग आहे आणि तो मार्ग देखील संपूर्ण पाण्याने भरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। कुठे गुडघाभर पाणी झाले, कुठे हे झालेलं आहे, तर कुठे आपण पाहतोय की गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय की बाईक जी आहे ती देखील पाण्यामधून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। अशीच परिस्थिती या संपूर्ण दादर पूर्व भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। दादर पूर्व भाग असेल, परळ असेल, लालबाग असेल, या करी रोड असेल, या संपूर्ण भागामध्ये अतिमुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झालेलं आहे आणि या पाण्यातून मुंबईकरांना आपापल्या घरी आणि ऑफिसेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय बिकट परिस्थिती या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईची झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। अति पडलेला आहे, जवळपास 200 मिलीमीटर जास्त पावसाची नोंद आतापर्यंत झालेली आहे आणि त्यामुळे रेड अलर्ट जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे। सर्व मुंबईकरांनी आपापल्या घरी सुरक्षित थांबावे असं सांगण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं काम असेल तरच त्यांनी घराबाहेर पडावं असं सांगण्यात आलेलं आहे।